तर दोन पंच देखील विशालजी नाईक सरांना पाहू शकताय या सामन्यासाठी ऑफिशियल पंच आणि ललितजी भोईर याच जुचंद्र गावातील एक अनमोल रत्न ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि ते आज पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत या पूर्ण पंचकृषीमध्ये. तुषार तुझं देखील स्वागत आहे. खऱ्या त्याने आपण बघताय जुचंद्र प्रीमियर लीग आणि सलामीची जोडी अगदी मंद मंद पावलांनी शांत डोक्याने मैदानाच्या आत येत असताना एका बाजूला आपण बघू शकताय दिवेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला मैतेज भोईर. 4 षटकांचा सामना होतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आघाडीचे 2 बॅटर अर्थात दिवेश पाटील आणि त्याच्या सोबतीला जर पाहिले गेले तर फलंदाज पाहायला मिळतात मितेश. आता सेमीफायनलची मॅच JPL जुचंद्र प्रीमियर लीग अफलातून क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. अगदी जर पाहिलं तर पहिलं वर्ष असेल मिडल म्हणेल आगरी बॉईजचा आणि पहिल्याच वर्षात जर पाहिलं तर सेमीफायनल पर्यंतचा प्रवास त्यांचा अफलातून राहिला गेलाय. संघ मालकांची भूमिका फार महत्वाची असते. त्याहून अधिक जर पाहिले गेले तर संपूर्ण टीमला घेऊन चालणं अर्थात जर पाहिलं तर आयकॉनची फार मोठी जिम्मेदारी. दिवेश पाटील यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे टीमचे आयकॉन आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जितेश पाटील पहिल्या मॅच मध्ये 0 वरती आउट झाले. त्यानंतर बंटी सिक्सर या टीमला अगदी जर पाहिले गेले ते इथपर्यंत आणण्याचं काम त्याने केलंय. पहिल्याच बॉल उलटोच बॉल होता दिशा दिले. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगाने. एक सिंगल कंप्लीट होईल. गेल्या मॅचचा हिरो कल्पेश बंटी एका बाजूला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक विकेटसाठी जीवनजी डिसूजा मार्केट्स 11 टीमचे ओनर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे जितेश पाटील बंधू यांना. आणि जर बंटी सिक्सर संघ जिंकला तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या संघाला देखील देण्यात येईल. मॅच तर चांगली पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातबर आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आगरी बॉईज आणि त्यांच्या उपेक्षात बंटी सिक्सर्स या 2 टीमच्या माध्यमातून सेमीफायनलचा मॅच पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती आले सिंगल. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न अगदी मिडल मध्ये बॅट घेतला होता मात्र इथे काय घडलंय डीप मिड विकेटला पकडलाय जेल आणि संपलाय मिस्टर मितेश भोईराचा खेळ. लागतोय धक्का क्रमांक पहिला आगरी बॉईजच्या संघाला. अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे या चेंडूला खेळलं होतं आणि चांगला झेल पकडलाय सौरभ या क्षेत्ररक्षकाने. पहिला धक्का धावफटकावर धावा 1 असताना लागला गेलाय. गरज होती का या फटकाची कारण की सेमीफायनल मॅच मध्ये आवश्यकता होती मितेशची थांबण्याची. गेल्या मॅच मध्ये दिवेशची विकेट गेली. त्यानंतर मितेश भोईरने मैदानाच्या आत धुमाकूळ घेतला होता परंतु या मॅच मध्ये त्याची विकेट मिळाली. आगरी कोळी बांधवांची जी परंपरा असते जो बँड आपण सातत्याने पाहत आहेत तो बँड देखील आता बंटी स्ट्रायकर्स अगदी जर पाहिलं तर त्या डगआउट मध्ये पाहायला मिळतोय. त्या बँड पथकाचं देखील विशेष कौतुक असेल. संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून विकेट मैदानाच्या आत जात असताना दिसते. चांगली गोलंदाजी प्रत्येक विकेटसाठी जर पाहिलं तर जीवनजी डिसूजा यांच्या माध्यमातून जर पाहिले गेले तर रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. जितेश पाटील अर्थातच बंधू यांना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती दाखल झालेले आहेत. रोहित यांना आपण पाहत आहेत. चांगली बॅटिंग रोहितला देखील या मॅच मध्ये करावी लागेल. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती जितेश तयार. यावेळेस मारण्याचा प्रयत्न झाला होता व्यवस्थित कनेक्ट करू शकले नाही चेंडूला परंतु एक धाव बघू शकताय या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या 2 या धावसंख्येवर. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत मिस्टर जितेश पाटील. एक अनुभवी गोलंदाज आहे. पुन्हा एकदा दिवेश पाटील स्ट्रायकरकडे बघायला मिळत आहेत. यावेळेस मात्र स्लाइस करायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. आलाय चेंडू निर्धाच्या स्वरूपात बीट केले दिवेश पाटील फलंदाजाला. कुठे ना कुठे दोघांना माहिती आहेत एकमेकांचे डावपेच म्हणूनच की काय या चेंडूवर केले बीट. जितेश पाटील कधी गोलंदाजी करत नाही परंतु JPL मध्ये नेहमीच त्यांची गोलंदाजीचा बोलबाला आपण पाहिलेला आहे. आपटून टाकण्याचा प्रयत्न ऑन साइडला बॉलला वळवले गेले. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. मिस फिल्डिंग झाले. बॉल चालला सीमा पार. आला नशिबाचा चौकार. मैदानाच्या आतमध्ये आगरी बॉईज या टीम कडून दिवेश पाटीलच्या बॅट मधून 4. तर एक जबरदस्त चौकार पाहायला मिळतोय. अगदी नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय कशा प्रकारे या चेंडूला खेळलं होतं दिवेश पाटील विषयी म्हणत झाला तर एक मास्टर माइंड खेळाडू आहे. अगदी
शतरक्षक थोडासा बीट झालाय आणि या 4 धावा प्राप्त केल्यात. या 4च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 1 गडी बाद 6 अशी स्थिती पाहायला मिळते आहे. आग्री बॉईज हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना अजूनही चेंडू किती बाकी आहेत तर शेवटचा चेंडू बाकी आहेत. लास्ट टू गो पहिल्या षटकातील आणि पॉवर प्ले च षटक चालू आहे. पुन्हा एकदा राऊंड द विकेटने गोंधळ करण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेस अगदी चेंडूला खेळलाय डीप लॉंगर क्षेत्रामध्ये. इथे झाली आहे मिसफील्ड. अजून एक नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय. या 4च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 10 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. दिवेश आतापर्यंत 9 या धावसंख्येवर खेळतोय. पहिल्या षटकाची सुरुवात तर दमदार परिस्थितीमध्ये आपण पाहताय. मैदानाच्या आतमध्ये आगरी बॉईजच्या संघाला आपण पाहिलं गेलं 1 गडी बाद धावा फटकावरती 10च्या घरामध्ये ऍक्शन रिप्ले वारंवार TCP लाईव्ह आणि JTC लाईव्हच्या माध्यमातून दाखवलं जातं. समोर टाकलेला बॉल होता. समोरच्या दिशेने फटका खेळला. लॉंग ऑनला क्लिअर करणार हार्दिकला बीट करत असताना चौकार निघून चाललाय. 10 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. प्रत्येक जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये विकेटसाठी सन्मान्य जर पाहिले तर रोहनजी पाटील साहेब आणि राजजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून बंटी सिक्सरच्या टीमला 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. आपला संघ या स्पर्धेमधून जरी बाहेर गेलाय परंतु प्रत्येक आपल्या गावातल्या अग्रपालच्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं काम येणाऱ्या कट्ट्याचे प्रोप्रायटर राजदादा पाटील आणि विहाना सुपर किंगचे प्रोप्रायटर रोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून केले जाते. त्यांचं देखील विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर व्यक्त करतोय. प्रत्येक संघ मालकाचा संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आभार आम्ही व्यक्त करतोय. प्रत्येक खेळाडूंचा प्रत्येक आयकॉन यांचा देखील आम्ही आभार संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. कारण की त्यांच्याच माध्यमातून ही JPL चं पर्व 4थं अगदी जर पाहिलं तर सक्सेसफुल झालंय आणि त्याच कारणाने जर पाहिलं तर प्रत्येकाचे कौतुक विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. धावा फटकावरती 10 लागल्यात. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग घेतले आणि दिवेशनी अगदी चर्चा केली होती आमच्याशी. दिवेशने सांगितलं सलगचे 5 मॅच आम्ही टॉस जरूर जिंकलो हरलो परंतु बॅटिंगच आमच्या वाटेला आली. त्याच कारणाने आम्ही जर पाहिलं प्रत्येक मॅच मध्ये वरचढ राहिलोय आणि याही मॅच मध्ये जर पाहिलं आम्हाला बॅटिंग मिळाली तर यशस्वी आम्ही होऊ. आणि पाहूयात आता मात्र 4 षटकामध्ये दिवेश पाटील आणि त्यांचा संपूर्ण आगरी बॉईज संघ किती धावा करण्यामध्ये मजल मारतोय. परंतु दुसऱ्या बाजूला सानी गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाचे गोलंदाज अर्थातच जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये पंकजांना आपण पाहतायत. अनुभवी आहेत परंतु जर पाहिलं तर अनुभव आता मात्र सेमीफायनलच्या मॅच मध्ये दाखवावा लागेल. स्ट्राईक एंड वरती रोहित पहिला बॉल फेस करतील. पहिलाच बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. अगदी डीप मिड विकेट शॉर्ट मिड विकेटला 30 सेकंडच्या आतमध्ये सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावरती 11. चांगला स्ट्रोक्स खेळला होता. अगदी 30 फलकामध्ये चेंडू अडवला गेला होता. भावेश भोईर होते तिथे आणि शॉर्ट मिड विकेटला चांगला शतरंजन केले जात आहे आणि या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 1 गडी बाद 11 अशी स्थिती पाहायला मिळते आहे आगरी बॉईज या संघाची. एका बाजूला दिवेश पाटील याने 4 चेंडूचा सामना केलाय आणि 9 धावसंख्येवर तो खेळतोय तर त्याला साथ देतोय मिस्टर रोहित. 2 चेंडूचा सामना केलाय आणि 2 धावसंख्येवर तो बाद झालाय. रोहित आणि दिवेश मागच्या सामन्यामध्ये खास असं प्रदर्शन त्यांनी दाखवलं नव्हतं परंतु या सेमीफायनलच्या इम्पॉर्टंट मॅच मध्ये काहीतरी त्यांना करामत करावी लागेल. चांगला खेळ करावे लागेल. ज्याप्रमाणे दिवेश पाटील याच्याकडे पाहिलं जातंय ना मास्टर माइंड खेळाडू आहे. मास्टर माइंड या मॅच मध्ये त्याला दाखवावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला जय श्रीराम वेट करतोय की कुठचा संघ आपल्या जोडला फायनल मॅच करण्यासाठी सज्ज होईल. कारण खुश असतील हृदयनाथ भोईर आणि जितेश म्हात्रे आपल्या या संघावर. कारण हितेंद्र भोईर याने काय अप्रतिम गोलंदाजी केली आहे. अप्रतिम फलंदाजी केली आहे आणि त्यांच्या जोरावर खऱ्या अर्थाने आपण बघितलं ना तर फायनलचं तिकीट जय श्रीराम या संघाला मिळायला गेलं आहे. जय श्रीराम संघ असा आहे की ज्याप्रमाणे हितेंद्र भोईर गेल्या पर्वामध्ये जर पाहिले तर मालिकावीरचा हकदार राहिला होता. यंदाही त्यांचा खेळ चांगला राहिला. गेल्या 3 मॅच मध्ये आपण पाहिलं रवीची बॅटिंग होत नव्हती. त्याच कारणास्तव पाहिलं गेलं तर कुठेतरी कमी धावा पाहायला मिळत होत्या. परंतु गेल्या 2 मॅच मध्ये लगातार जी बॅटिंग केली रवीने आणि 2 मॅच मध्ये लगातार त्याने मॅन ऑफ द मॅच घेतलं गेलं आणि अगदी जर पाहिले गेले तर चांगला संघ पाहायला मिळते. बॉल आउट मध्ये सलग 3 स्टंप उडवले गेले. ज्याप्रमाणे 2 बॅक टू बॅक आणि त्यानंतर जर पाहिलं तर बॉल आउट संपलं होतं. त्यानंतर देखील जर पाहिलं तर दीपेशने स्टंप उडवला होता. पुढचा बॉल इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिलं गेलं तर यॉर्कर लाईनचा चेंडू होता. बॉलवरती सिंगल आले. सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती 12च्या घरामध्ये जिथे पाहाल तिथे प्रेक्षक नागेश काका क्रीडांगण जुचंद्रचे मैदान एक अफलातून मैदान पाहायला मिळते. यंदाचा हंगाम या मैदानावरती प्रत्येकांना आवडणारी बॅटिंग झाली आणि प्रत्येकांना आवडणारं मैदान जुचंद्र नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
नक्कीच यावेळेस बघा दिवेश पाटील काय करतात, अगदी शांत डोकं ठेवत आहेत, अगदी मेरिटवर खेळण्याचा प्रयत्न करतात. जसा चांगला चेंडू येतोय त्या चेंडूला सन्मान देतात आणि जसा खराब चेंडू येतोय त्या चेंडूला चौकार आणि षटकारमध्ये नक्कीच तब्दील करण्याचा प्रयत्न करतायत. आता मात्र पुन्हा एकदा पंकज गोंधळी मार्कवर सज्ज होताना तिसरा चेंडू हाताळण्यासाठी रोहित याच्यासाठी तिसरा चेंडू घेऊन जातील. ओ यावेळेस मात्र आडव्या बॅटचा वापर केला. चेंडू मात्र जातोय डीप स्कोरलेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला उचललाय आणि तत्पूर्वी जिथे एक धाव होती तिथे मात्र डबल मध्ये कन्वर्ट केले. या दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 14 या आकड्यावर. एक गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते आहे आग्री बॉईज या संघाची. अगदी चांगल्या रीतीने मात्र धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज. त्यांना माहिती आहे इम्पॉर्टंट मॅच आहे. या इम्पॉर्टंट मॅच मध्ये कसं हँडल करायचं ते नक्कीच हे खेळाडू जाणतायत आणि जबाबदारी स्वीकारले गेले आहे दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. जरी मितेश भोईर सारखा एक अष्टपैलू खेळाडू मैदान डगआउटच्या दिशेने जरूर गेलाय, परंतु या मॅच मध्ये दोन्ही फलंदाज चांगला प्रयत्न करतायत की कसा प्रकारे ह्या धावफलक जो 40च्या पलीकडे जाईल याकडे जास्तीत जास्त लक्ष देणार आहेत. 14 धावा फटक्यावरती लागल्या गेल्या. 3 चेंडू फेकून झालेत. पुन्हा एकदा पंकज सियार इथे फटका हवेत खेळलाय. घुटणं वाकून खेळण्याचा प्रयत्न होता. फटका मिस टायमिंग झालाय. डाऊन दी बॉल पोहोचतायत कल्पेश बंटी. टिपला जाईल मैदानाच्या आतमध्ये. दुसरा धक्का आग्री बॉईज या संघाला परतावं लागेल रोहितला डगआउटच्या दिशेने. तर अगदी आपण बघू शकतो कशा प्रकारे विकेट गेलाय. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय अगदी मागचा पायला झुकावून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि चांगला झेल कल्पेश भोईर या क्षेत्ररक्षकाने पकडलाय आणि धक्का क्रमांक दुसरा बफला बतोय आग्री बॉईज या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखवतोय मिस्टर संदेश दाणे, ज्याने मागच्या मॅच मध्ये काय अप्रतिम षटकार डोकून खऱ्या अर्थाने मात्र एनआर कट्टा या संघाला पराभवाच्या छायेत सोडलं होतं. तोच खेळाडू मैदानाच्या आत दाखवतोय संदेश दाणे. अगदी दत्ताळी स्पोर्ट्स या संघाचा खेळाडू पाहायला मिळतोय, परंतु या मॅच मध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये कफातीचा खेळ राहील. नक्कीच इंटरेस्टिंग ठरणार आहे. जुचंद्र गाव पूर्ण या मॅचचा आनंद घेत असेल. अगदी फ्लड लाईट्स मध्ये ही स्पर्धा चालू आहे आणि आपण बघू शकतोय चांगली स्पर्धा ही पाहायला मिळते आहे. आता चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दिवेश पाटील आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केलाय आणि 10 धावसंख्या तो खेळतायत. प्रेशर आणि प्रेशरला मात्र जुगारून खेळावं लागेल आग्री बॉईज या संघाला. कुठे ना कुठे धावसंख्या जी आहे ना ती मात्र 40च्या पलीकडे न्यावी लागेल. यासाठी नक्कीच प्रयत्न करतील यात काही शंका नाही आहे. ओव्हर द विकेट नाही संदेश दाणे शायकांकडे. अगदी यावेळेस मात्र आडव्या बॅटने चेंडूला फेकून दिलाय. चेंडू सीमा रेषा पार आलाय संदेश दाणेच्या बॅटमधनं षटकार. पहिल्याच बॉल आणि पहिल्या बॉलवरती आक्रमण करत असताना मैदानाच्या आतमध्ये संदेश धाणे यांना आपण पाहत आहे. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेला. ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये संदेश आले त्या वेळेला जर पाहिलं तर आग्री बॉईज या टीमच्या धावा या वेगाने वाढताना दिसल्यात. आक्रमण केलं बॉल वरती. क्षेत्ररक्षक अगदी पाहिलं तर बॉलला फक्त पाहत राहिले गेले आणि बॉल गेला थेट आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनाकरता षटकार निघून गेल्या. 6 धावा आल्यात. 6 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सुरुवात तर चांगली झाली मैदानाच्या आतमध्ये आग्री बॉईजच्या संघाला आपण पाहत आहे. शेवटचा 3 बॉल ऑब्स्टिकच्या बाहेरच्या बॉल झाले. थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल होता. पंकजने पुनरागमन केले. या मॅच मध्ये 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती जाऊन पोहोचतायत ते म्हणजे 20च्या घरामध्ये. 22 सरासरी चांगली गाठलेली आहे. 10ची सरासरी आतापर्यंत आग्री बॉईज या टीमने गाठलेली आहे. यात जर सरासरीवरती जर नियंत्रित राहिले तर 40च्या पलीकडे 50च्या जवळपास जाण्याचा प्रयत्न राहील. नक्कीच त्याच्यामध्ये नो डाऊट. कारण आपण बघू शकतो या सलामीवीर आलेला फलंदाज दिवेश पाटील अजूनपर्यंत क्रीजवर आहे आणि तो नक्कीच चांगला धावा बनवण्याचा प्रयत्न करेल आणि त्याला साथ देतोय. एक षटकार ठोकलाय संदेश दाणे याने. म्हणजेच काय तर या विकेटसाठी तिसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी झाली ना तर नक्कीच 40च्या पार देखील जाण्याची दाट शक्यता आहे. 2 खेळाडूंमध्ये खऱ्या अर्थाने मात्र मीटिंग चालू आहे. भावेश भोईर आणि संतोष याच्यामध्ये मीटिंग चालू होती. त्याच्यानंतर आपण बघू शकताय इथे मात्र पुन्हा एकदा भावेश भोईर आणि विशाल यांच्यामध्ये थोडीशी मीटिंग पाहायला मिळते आहे. थोडंसं गेम प्लॅन आखला जातोय. तर दुसऱ्या बाजूला मास्टर माइंड बंधू याला विसरून चालणार नाही आहे. तो देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्यामध्ये देखील एक गुणवत्ता आहे. तो नक्कीच एक कॅप्टन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. परंतु या मॅच मध्ये काय
काय कल्पेश भोईरसारखा एक अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्कवर आलाय. अगदी तिसऱ्या षटकासाठी त्याला प्राचारण करण्यात आलाय. बंटी याने मात्र चांगला प्रदर्शन दाखवलंय या जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये. खऱ्या अर्थाने मात्र त्याने मागचा मॅच काय अप्रतिम जिंकला होता तो म्हणजे फलंदाजीच्या जोरावर, परंतु यावेळेस चांगली गोलंदाजी करावी लागेल, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षण आपण बघू शकतोय डीप मध्ये आपण डीप लॉंग ऑन आहे, डीप लॉंग अप आहे, त्याच्यानंतर डीप मिडविकेट आहे, त्याच्यानंतर डीप स्क्वेअर लेग आहे, त्याच्यानंतर आपण बघू शकतोय डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक पाहू शकतो. थर्ड फरकामध्ये एक बॅकवर्ड पॉइंट आहे, त्याच्यानंतर एक गल्ली आहे, त्याच्यानंतर एक शॉर्ट थर्ड एक प्लाय फ्लिप आहे, त्याच्यानंतर एक आपण बघू शकतो शॉर्ट मिडविकेट. थर्ड फरकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज पुन्हा एकदा बंटी सज्ज होत असताना पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. ओ यावेळी पत्र स्लाइस करायचा चेंडू प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू गेलाय डॉटच्या स्वरूपात. एक चांगल्या चेंडूची समाप्ती झालाय. यस, पहिलाच बॉल चांगला स्विंग झाला, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, अचंबित करणारा बॉल होता. प्रश्नचिन्ह उभा राहिला दिवेशच्या अगदी पाहिली तर चेहरा समोर आपण पाहिला जरूर, ज्या प्रमाणे जर पाहिलं तर रिएक्शन होती. पहिला बॉल आला डॉट बॉल. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश तयार. इथे फटकावेत खेळलाय मिस्टर मिक्स्ट्रोक. या मॅच ची गोल्डन विकेट डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. वा, झेल टिपलाय. इथून सेलिब्रेशन होईल बंटी सिक्सर्स टीमचं, कारण की मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू परतीच्या प्रवासाला दिवेश पाटील होतील. नक्कीच मोठा मासा गळाला सापडलाय की काय. अगदी चेंडूला खेळायचा होता मिड विकेटला, इथे मात्र टॉपही लागले आणि आपण बघू शकतोय शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चांगला झेल पकडलाय. चांगला झेल पकडला होतो क्षेत्ररक्षका माध्यमातून. अगदी आता मात्र थोडासा अडचणीमध्ये सापडलाय आगरी बॉयचा संघ, परंतु या सिच्युएशनला तुम्हाला खेळावं लागेल. तुमच्यासाठी इम्पॉर्टंट मॅच आहे. प्रीत होते तिकडे आणि त्यांच्या मार्फत चांगला झेल पकडलाय. अगदी प्रेशर मध्ये आहे हा संघ, परंतु प्रेशर मधून बाहेर निघावं लागेल. अगदी मनसोक्त तुम्हाला खेळावं लागेल. जर या जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये तुम्ही चांगला खेळ करताय तर पुढच्या खऱ्या तर मात्र एक गाव एकचं फॉर्मॅट जे आहे त्यामध्ये तुम्हाला नक्कीच मोठमोठ्या संघामध्ये तुमची वर्णी लागू शकते. मग तो अजिंक्य स्पोर्टचा संघ असेल किंवा दत्तळी स्पोर्टचा संघ असेल किंवा आपण बघू शकतो ग्रेट मराठा हा संघ असतोय, या संघामध्ये देखील तुमची वर्णी लागू शकतोय. तर इथे जर तुम्हाला तुमचा टॅलेंट सिद्ध करावं लागेल. ही स्पर्धा आपण बघू शकतोय जुचंद्र प्रीमियर लीग आपल्या गावासाठी ही भरवलेली स्पर्धा. खऱ्या अर्थाने मात्र यंग टॅलेंटला कसं पुढे आणायचं आणि त्यांच्याकडनं चांगला खेळ कसा करून घ्यायचा यासाठी भरवलेली ही स्पर्धा जुचंद्र प्रीमियर लीग. आणि जुचंद्र प्रीमियर लीगचं आपण चौथं पर्व काही झक्कास काही दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते आहे ओव्हर द राऊंड द विकेटने. ओ यावेळी मात्र जोरकस मारायचा प्रयत्न, शेट डाऊन द ग्राउंड. इथे मात्र पकडला झेल आणि संपलाय मिस्टर राकेश गोवार याचा खेळ. गॉन. विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्याप्रमाणे आगरी बॉयज यापूर्वी तुम्ही कामगिरी केली होती या सेमीफायनलच्या मॅच मध्ये तुम्ही तशा प्रकारची कामगिरी करू शकत नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला बंटी सिक्सर ज्या जल्लोषाने पहिल्या मॅच मधून खेळतोय त्या जल्लोषाने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये धुमाकूळ घालतोय. हा बँड पथक आपल्याला पाहायला मिळतं. मला वाटतं भूषण भोईर देखील त्या ठिकाणी आहेत आणि दुसरा बॉल जर पाहिलं तर जितू भोईर यांना देखील आपण पाहत आहेत. या जुचंद्र परिसरामध्ये ज्या ज्या वेळेला जेपीएल झाले, ज्या ज्या वेळेला मोठमोठ्या स्पर्धा झाल्या, ज्या ज्या वेळेला जर पाहिलं तर आपल्या परिसरातील संघ पुढे आलेत, त्या त्या वेळेला जर पाहिलं तर हे बँड पटकं आपण सातत्याने पाहायला मिळतात. विकेट गेली मैदानाच्या आतमध्ये. हा ऍक्शन रिप्ले मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, हवेत उडाला बॉल आणि त्यावरती जर पाहिलं तर चांगला झेल टिपला गेला. धरम भोईर कमी पडले नाही आहेत कुठल्याही रोल मध्ये. ऍज अ बॅटर, ऍज अ बॉलर आणि ऍज अ फिल्डर चांगली भूमिका नेहमी जर पाहिजे तर रोल ते अदा करत असतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज भोईर दाखल झाले. दुसऱ्या बाजूला संदेश आहे. संदेश वरती या मॅच ची अपेक्षा असेल, जास्तीत जास्त धावा त्यांच्या बॅट मधून येऊ शकतात. आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागेल. दुसऱ्या बाजूला जय श्रीराम टीम या मॅचचा आनंद घेते. आपल्या विपक्षामध्ये कुठला संघ खेळणार आहे याची प्रदक्षिणा तो संघ करतोय. हितेंद्र भोईर असतील, संपूर्ण टीम त्यांची, हृदयजी भोईर असतील, त्याचबरोबर जितू म्हात्रे याने पुरस्कृत केला. संघ आपल्याला पाहायला मिळतो. कौतुक त्याही संघाचं करावं लागेल. धबाधा फटकावरती लागल्या गेल्या वीजच्या घरामध्ये कल्पेशचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर जबरदस्त कामगिरी त्याने मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. या षटकामध्ये पहिला बॉल डॉट, सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट.
तिसरा बॉल या ठिकाणी चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो, क्षेत्ररक्षक पोहोचतात डीप मधून, प्रोटेक्शन मिळेल. या बॉलवरती आले सिंगल. चौथ्या बॉलवरती एक धाव आले. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये यश बंट अगदी पाहिलं गेलं तर कल्पेश बंटीच्या माध्यमातून केली जाते. 4 बॉल फेकून झाले. धाव फडकावरती 21. स्ट्राईक एंडवरती आले संदेश धाने. चांगली बॅटिंग करावी लागेल, मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील, कारण की जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये पुढे यायचं असेल, फायनलची तिकीट जर गाठायची असेल तर आगरी बॉईजच्या संघाच्या माध्यमातून खेळत असताना संदेशला चांगली बॅटिंग करावी लागेल. तर नक्कीच आता मात्र सूरज भोईर एक अष्टपैलू खेळाडू, मागच्या मॅच मध्ये या खेळाडूने सामना कुठे ना कुठे आणला होता आणि तोच खेळाडू मैदानाच्या आत दाखल झालाय. आतापर्यंत तो एक चेंडूचा सामना केलाय. अगदी सेन्सिबल क्रिकेटने फक्त आणि फक्त ढकललं होतं आणि एक धाव त्याने प्राप्त केली होती राऊंड द विकेटने संदीप फाडी. यावेळी मध्ये जागा बनवून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. गेलाय चेंडू डॉटच्या स्वरूपात. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. चेंडू टाकून चालते म्हणजे 5. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे हा चेंडू टाकला होता आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी फज्ज होत असताना संदेश साडी. शेवटचा चेंडू. यावेळी मात्र बघितलं चेंडूला मात्र सोडून दिलं, परंतु आपण काय बघू शकतो इथे मात्र चांगल्या चेंडूची समाप्ती बनली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाने. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. चला पाहूयात आता मात्र रिव्ह्यू तर घेतलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर बॅटिंग करणाऱ्या टीमले आता दोन्ही टीम्सला प्रत्येक मॅच मध्ये आयोजकांनी सांगितलेलं आहे एक रिव्ह्यू तुमच्याकडे असणार आहे. जर तो सक्सेसफुल झाला तर यापुढे तुम्हाला दिला जाईल, त्यानंतर अन्यथा दिला जाणार नाहीये. आता तिसरे पंच आमचे विरलजी नायर सर यांना आपण पाहत आहेत. या पंचकृषीमध्ये ज्या वेळेला आले त्या वेळेला जर पाहिलं तर स्पर्धा अगदी पाहिलं तर यशस्वीरित्या नेहमीच आपण पाहिलेले आहेत. विशालजी नाईक सरना आपण बघतायत, ललितजी भोईर, बंड्या सरना आपण पाहत आहेत. प्रत्येक पंचांचं कौतुक करूया या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. फायर डिलिव्हरी चांगल्या चेंडूची सांगता पाहायला मिळते. यश बंटीने त्याच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त जवळपास जर पाहिलं तर एकच धाव खर्च केले, त्यामध्ये जर पाहिलं तर 2 विकेट कंप्लीट केल्या गेल्या आहेत. कल्पेशचं जेवढं कौतुक करावं तितकं कमी मैदानाच्या आतमध्ये राहणार आहे. ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर पहिल्या षटकात धावा आल्या अगदी पाहिलं गेलं तर 10, दुसऱ्यामध्ये आल्या 10 आणि तिसऱ्यामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव. आपला आत्मविश्वास असावा क्रिकेट खेळत असताना आणि तोच आत्मविश्वास दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर कल्पेश बंटीने प्रतिस्पर्धी संघावरती जर पाहिलं तर दडपण आणण्याचं काम जरूर केले गेले. धावा फडकावरती 21च्या घरामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव. कदाचित मी एक म्हणेन यश अगदी पाहिलं गेलं तर कल्पेश असा एक खेळाडू ठरलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. ऍज अ इम्पॅक्ट रोल त्याने अदा केलाय. प्रत्येक मॅच मध्ये काही ना काही त्याने करून दाखवलेलं आहे आणि त्याच कारणास्तव पाहिलं गेलं तर बंटी सिक्सर्स या संघाच्या माध्यमातून खेळत असताना चांगली कामगिरी. षटक क्रमांक 4 सुरुवात होईल. पहिला बॉल वेग चांगला होता, ऑफस्टिकच्या बाहेर बॉल हाताळला गेला, पिचिंग खराब आहे. पहिलाच बॉल वाईड आला सिंगलच्या स्वरूपात. टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते 22च्या घरामध्ये. प्रेशर, दबाव, दडपण सर्व काही दिसून येईल, कारण की सेमीफायनलची मॅच आपण खेळतायत. प्रत्येक बॉल, प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव, प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकार आणि प्रत्येक विकेट फार महत्वाची गोष्ट या संपूर्ण JPL मध्ये आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा संतोष गोंधळी मार्कवर पुन्हा एकदा दिशा बरकटले गेलाय. दिशा बरकटले आहे. कुठे ना कुठे लाईन अँड लेंथ पासून तो थोडाफार दुरावला आहे. इथे मात्र काय घडलंय तर ओर्थोच्या स्वरूपात अजून धाव मिळेल की काय, तर आपण बघू शकतोय 1+1 एक वाईटची धाव आणि एक चोरटी धाव म्हणजे 2 धावा. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 4 गडी बाद 24 अशी स्थिती पाहायला मिळते. दडपण जाणवतोय शेवटच्या षटकामध्ये. अगदी स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते ना तो संतोष यादव गोंधळी मार्कवर आलाय. तो थोडाफार अडचणीमध्ये सापडलाय. त्याला लाईन अँड लेंथ पूर्णपणे चांगली करावी लागेल. लाईन अँड लेंथ पासून थोडासा तो बरकटलाय. लाईन अँड लेंथ जर सापडली नाही तर अशा प्रकारे जर धावा दिल्या तर नक्कीच आपण बघू शकताय आगरी बॉयचा संघ चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतोय आणि जी धावगती पाहिजे ना त्या धावगतीपर्यंत हा संघ पोहोचू शकतोय. संदेश दानेसारखा एक अष्टपैलू खेळाडू स्ट्राईकवर येतोय. यावेळेस खेळण्यासाठी पुन्हा एकदा राऊंड द विकेटने गोंधळी करण्यासाठी संदेश दानेपाटी. पहिला चेंडू
ओ यावेळी मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटल्या लाईन अँड लेंथ खराब पाहायला मिळते आहे आणि या एकच्या मदतीने धावसंख्या 25 वर पोहोचली आहे आणि कुठे ना कुठे लाईन व्यवस्थित करावी लागेल. इथे मात्र दडपण जाणवतोय, प्रेशर जाणवतोय. कदाचित सेमीफायनलचं प्रेशर असू शकतंय. दोन खेळाडूंमध्ये नक्कीच थोडंफार चेअरअप केलं जातंय. पुन्हा एकदा गोंधळी मार्कवर सज्ज होत असताना संतोष तर फंदे दाणेपाटी पहिला चेंडू घेऊन जाईल राऊंड द विकेटने. यावेळेस अगदी चेंडू पॅडच्या मध्ये नक्कीच इथे मात्र चेंडूला भिरकावलाय. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. हा येतोय उत्तुंग दर्जेदार षटकार संदेश दाणेच्या बॅट मधनं. या 6च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकल्या जाऊन पोहोचते 31च्या घरात. आता 5 चेंडू असतील. 5 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील तर तुषार तुला काय वाटतं किती धावा जमवल्या जातील? कारण संदेश दाणेची बॅट जी आहे ना ती मात्र तळपायला सुरुवात झाली आहे. इथून 10 ते 15 धावा बेनिफिट देऊन जातील. परंतु उल्लेख केला होता संदेशचा, जोपर्यंत स्ट्राईक वरती असेल तोपर्यंत धावा होतील वेगाने आणि संदेशच्या बॅट मधून शक्य आहे. आमच्या टीमचा दिवेश आयकॉन जरी आउट झाला असेल तर आम्हाला या संघाच्या माध्यमातून खेळण्याची संधी आमच्या टीमच्या आयकॉनने दिली, आमच्या टीमच्या ओनरने दिले. त्यांची जबाबदारी आम्ही मैदानाच्या आतमध्ये बाळगणार आहोत आणि तेच बाळगत असताना जबरदस्त स्ट्रोक खेळला गेला. संदेशच्या बॅट मधून षटकार. ऍक्शन रिप्ले. समोर टाकलेला बॉल होता, कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. हवेत उडलेला बॉल आणि क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना बॉल थेट मैदानाच्या पलीकडे. या षटकात धावा भरपूर प्रमाणात खर्च झाला हेच म्हणावं लागेल. षटक क्रमांक जर पाहिजे तर 4था आपण पाहत आहेत आणि 4थ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती आतापर्यंत विशालजी भोईर 10 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. जेपीएल मध्ये हा देखील विक्रम नोंदवला जाईल. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार संदेशसाठी. इथे आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. वन बाउन्सरला कलेक्ट करतील. फेकी करण्याचा प्रयत्न झालाय. फेकी देखील चांगली झाले. बॅकअप मिळेल. 2 धावा मिळतील. संदेशसाठी चेअर अप केल्या जाते. संदेशसाठी टाळ्या वाजवल्या जात आहेत कारण की आपल्याला मॅच जर जिंकायची असेल तर संदेशला मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती ठेवणं गरजेचं आहे. मिळती धावा 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटक्यावर जाऊन पोहोचते. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धाव फटक्यावरती लागल्या गेल्या. प्रथम बॅटिंग करत असताना आगरी बॉईज या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. नक्कीच इथे मात्र आपण बघू शकतोय 3 अवंतर चेंडू हाताळल्यानंतर मात्र कुठे ना कुठे चार्ज झालाय संदेश दाणे. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षकाने चेंडूला उचललाय आणि तत्पूर्वी काय बघायला मिळालंय तर 2 धावा या पडून पूर्ण केल्या जातात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे जाऊन पोहोचते ती म्हणजे 35 या धावसंख्येवर. खऱ्या तर मात्र प्रेशर आपल्याला जाणवतोय तो म्हणजे बंटी सिक्सर या संघावर दबाव निर्माण झाला होता. पहिल्यांदा आपण बघितलं होतं आगरी बॉयज या संघावर. त्याच्यानंतर या दबावातून बाहेर निघालाय. जसा संदेश आणि स्ट्रायकरकडे आलाय आणि तो तसा दबाव आपण बघलोय तो म्हणजे हटलाय तो म्हणजे आगरी बॉयज या संघामधून आणि कुठे ना कुठे कमी पडतो यावेळी बंटी सिक्सर या संघ. तर संदेश दाणे 7 चेंडूचा सामना केलाय आणि 16 धावा खेळतोय. तर सूरज भोईर 1 चेंडूचा सामना केलाय आणि 1 धावांवर खेळतोय. आता बघा 3 चेंडू बघायत. 3 चेंडू मध्ये आगरी बॉयज विचार करत असेल 1 चेंडू या 3 चेंडू मधील 1 चेंडू तरी षटकारापर्यंत पोहोचला पाहिजे. याकडे नक्कीच दोन्ही खेळाडूंचा प्रयत्न असेल. प्रयत्न तर करायचे आहेत. मॅच जर जिंकायचं प्लीज जी समोर आपण मला वाटतं रिक्षा आहे किंवा बाईक आहे त्या बाईकची किंवा रिक्षाची लाईट चालू आहे प्लीज आपण बंद करायचे. मी विनंती करतोय कारण की बॅटिंग त्या एंडने होते. प्लीज मी विनंती करतोय. येणार कट्टा थँक्यू. त्या ठिकाणी जर पाहिजे तर ज्यांची गाडी होती त्यांचा आम्ही आभारी आहोत. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 35 धावा धावफटकावरती लागले गेले आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. स्ट्राईक वरती पाहायला मिळत आहे संदेश. इथे बॅटची कडा बॉल चालला मागे. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. हितेश बॉल वरती सिंगलच प्राप्त होईल. जसे फटके मैदानाच्या मध्ये संदेशने खेळले तसे फटके मैदानाच्या मध्ये सूरज भोईरला खेळायचे आहेत. यापूर्वी या मैदानावरती सूरजच्या नावावरती देखील विक्रम आहेत परंतु आता मात्र या मॅच मध्ये त्यांना जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत. तर नक्कीच यावेळी मात्र चेंडूला ऑन साइडला मारायचा होता. चेंडू आपण बघतोय शॉर्ट फाईन क्षेत्र शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये आलाय. म्हणजेच काय चांगली गोलंदाजी केली जाते. लाईन अँड लेंथ सापडली गेली आहे संतोष यादव या गोलंदाजाला. आता मात्र काय बघायला मिळतं तर थोडासा रंगवेमध्ये त्याला अडथळा निर्माण होतो. यावेळेस शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. स्लॉगवरचं षटक चालू आहे आणि धावसंख्या आहे ती म्हणजे 36 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 4 ओव्हर द विकेटने. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि स्वतःच्या
गोलंदाजीवर चांगला झेल पकडला जातोय मिस्टर संतोष मार्फत. अजून एक धक्का लागला जातोय आगरी बॉयच्या संघाला. धक्का क्रमांक 5वा. चेंडू खेळायचा अन साईडला. चेंडू आपण बघू शकतोय अगदी आपण बघू शकतोय की चेंडू अगदी उडालाय आणि थेट गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. चांगली विकेट मिळाली गेली. चांगला बॉल होता अगदी पाहिजे तर वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न सूरजचा, परंतु जर नाही जमले त्याला विकेट गेली त्याची. मैदानाच्या आतमध्ये 5 गड्यांच्या बबलमध्ये 36 धावा फटकावरती लागल्या गेल्यात प्रत्येक विकेटसाठी. अगदी जर पाहिजे तर बंटी सिक्सर्स या टीमला सन्माननीय रोहनदादा पाटील त्याचबरोबर राजदादा पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज होता. आतापर्यंत 5 विकेट 5 धक्के मैदानाच्या आतमध्ये लागले गेलेत. आगरी बॉईज या संघाच्या माध्यमातून खेळत असताना आतापर्यंत जर पाहिले गेले तर दिबेशची विकेट गेले, त्यानंतर जर पाहिलं गेलं तर मितेश भोईरची विकेट गेले, रोहित यांची विकेट गेले, राकेश यांना आपण पाहिलं गेलं आणि त्यानंतर सूरज. राकेश असे फलंदाज आहेत मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याने वन साइड मॅचेस काढून दिलेत, परंतु या JPL मध्ये थोडेसे दरबार तर बॅकफुटला जाणवले गेले. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या डावातील बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. इथे फटका खेळायचा होता ऑन साइडला. बॅटन बॉलचा संपर्क नाही चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या अगदी जर पाहिलं तर डावाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आगरी बॉईज या टीमची धावसंख्या त्या फटक्यावर जाऊन पोहोचते. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा 37 धावा करायच्या आहेत अवघ्या 24 बॉल मध्ये. आपण या संपूर्ण डावाचा जर पाहिले तर उल्लेख करावा लागेल. ज्याप्रमाणे बॉलिंग युनिट होता पहिल्या षटकात जर पाहिले गेलं तर 1 विकेट 10 धावा. दुसऱ्या षटकात पंकजला आपण पाहिलं गेलं ज्याप्रमाणे 1 विकेट 10 धावा. त्यानंतर कल्पेश आले. कल्पेश बंटीने प्रतिस्पर्धी संघाला रोखून ठेवलं गेलं. 2 विकेट 1 धाव आणि संतोषने 15 धावा शेवटच्या अगदी पाहिले गेलं तर षटकामध्ये खर्च केलेले आहेत. नक्कीच बॅटिंग अनालिसिस बघायचं झालं तर मात्र दिवेश पाटील यांनी 7 चेंडूचा सामना केला आणि 10 धावसंख्येवर तो बाद झालाय. त्याच्यानंतर मितेश भोईर अगदी 0वर हा खेळाडू बाद झालाय. त्याच्यानंतर रोहित आलाय त्याने 4 चेंडूचा सामना केलाय आणि तो 4 धावण्याची बाद झालाय. त्याच्यानंतर राकेश हा देखील गोल्डन डकवर शिकार झाला. त्याच्यानंतर सूरज हा देखील आपण बघू शकतो 1 विकेट 1 धाव केली आहे. त्याच्यानंतर तो विकेट झालाय. त्याच्यानंतर आकाश चव्हाण हा देखील आलाय चेंडू मात्र डॉट केलाय. अशा प्रकारे आपण पहिला डाव संपलाय आणि प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. त्यावेळेस मात्र मायक्रोफोनवर आपण आमंत्रण देऊया मिस्टर अक्षयजी साटम आणि संदीपजी गावंड सरांना. थँक्यू. भावेश वणगा आणि तुषारजी सोनवणे यांचा गोड आवाज आपण ऐकलात. 36चा आकडा आला होता आणि 37 टार्गेट चेस करावं लागेल आणि चेस तितकं सोपं नसेल. एका साइडला धावा रोखायच्या आहेत टीम आगरी बॉयज संघाला आणि एका साइडला धावा चेस करायच्या आहेत. बंटी सिक्सर 2727. संदीप गावंड सर देखील जॉईन झालेत मायक्रोफोन वरती, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच अक्षयजी साटम, तुषारजी सोनावणे, बाबाजी वनगा. गोड आवाज त्यांचा तुम्ही ऐकलाय. 37 धावसंख्येचं टार्गेट आहे. खरं तर इथे हे टार्गेट्स आपल्याला कमी दिसतंय, परंतु ज्यावेळेस चेसिंगला येऊ शकते तेव्हा त्यांची सुद्धा स्थिती अशी घडू शकते. कारण चांगला मारा आगरी बॉयज टीमने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये केलाय JPL मध्ये. आणि बंटी सिक्सर एका बाजूला लय मध्ये यावं लागेल. जसं आपण कल्पेश भोईर बंटी याचा उल्लेख केला की त्याने सुद्धा चांगली बॅटिंग केलं. मोक्याच्या क्षणाला त्यांनी सुपर 6च्या मॅचेस मध्ये चांगला परफॉर्मन्स दिलाय आणि ह्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये परफॉर्मन्स देण्याकरता त्यांना प्रयत्न करावे लागतील. 8वी मॅच द ग्रेट मराठा संघाचा लो स्कोर. या JPL मध्ये सर्वाधिक लो स्कोर कोणी डिपेंड केलाय ना तो संघ आहे द ग्रेट मराठा मोहनदादा पाटील यांचा संघ. आणि त्या धावा रोखल्या होत्या रवी वाघमारेने, म्हणून त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक टीम जरी बाहेर गेलेत ना एक रेकॉर्ड घेऊन गेलेत. जबरदस्त स्पर्धा राहिली. सुपर सेबी उपर अव्वल दर्जाचं हे संपूर्ण आयोजन नियोजन. 37 धावा म्हणून 36चा आकडा पहिल्या इनिंग मध्ये आल्या आणि 37 धावा जिंकायला आहेत. JPL मध्ये पाहिलं तर फार कमी मॅच आहेत तिथे धावा चेस झाल्यात. चेसिंगला अवघड ठरले म्हणून पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्लेच्या जर 5, 6, 8 रन आले ना
तर तिथे मात्र बोलबाला राहू शकतो आगरी बॉईज. आणि पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये 10+ रन आले तर बंटी सिक्सर ही रात्र गाजवेल. अगदी तुमच्या विचाराशी मी सहमत आहे. होऊ शकतं असं, कारण गोलंदाजी सुद्धा कडक पद्धतीने केली जाऊ शकतं आगरी बॉईजच्या टीमद्वारे. जसं प्रदर्शन आपण बघितलं या JPL ला सुरुवात झाली आणि या JPLच्या चौथ्या पर्वामध्ये पहिल्यांदा सहभाग दर्शवून चांगला परफॉर्मन्स आगरी बॉईज टीमनं दिलाय. पहिले षटक टाकण्याकरता पंकज तयारीत आहे. सामोरे जाईल जितेश पाटील आणि हार्दिक म्हात्रे हे दोन खेळाडू बंटी सिक्सर 2727 टीमचे सज्ज होतात आणि पंचांचा इशारा आलाय. आणि जितेश पाटीलच्या नावावर आहेत सर्वाधिक धावा जुचंद्र प्रीमियर लीग. 300+ धावा या खेळाडूच्या नावावर आहेत. पहिला बॉल, पहिला वार, चेंडू सीमारेषी पार. पहिल्या बॉल वरती केलंय पहिलं आक्रमण. गेम ऑन. खरोखरच एक अतिशय चांगला फटका आणि 137वा षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. रिप्ले मध्ये आपण बघूया कशा पद्धतीने शॉट सिलेक्शन या बॅटरचं पाहायला मिळतोय. बॅटिंग क्रेज मधून तो पुढे आलाय, ताकदीचा वापर केलाय. एका पायावर जास्त वजन पाहायला मिळालं आणि ताकदीचा वापर करून लॉंग ऑनच्या वरून या चेंडूला टोळावलंय. 6 धाव प्राप्त करतोय. आगाज चांगला झालाय, सुरुवात चांगली झालाय. पुढचा बॉल टाकण्याकरता आता गोलंदाज तयार झालाय पंकज. वापसी गोलंदाज सुद्धा करू शकतायत. एक षटकार लागल्यानंतर खच्चीकरण न होता पुन्हा गोलंदाज कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल असं वाटतंय या मॅच मध्ये. क्रॉस बॅटने खेळला जातो या चेंडूला. चेंडू फाईन लेग रिझन मध्ये वेगाने प्रस्थान करतोय. एक धाव मिळाली, दुसरे धावे करता बॅटर धावतायत. पाहता पाहता 2 धावा मिळतायत. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 8. सुरुवात चांगली झाली आहे. बडे मॅच का बडा खिलाडी जितेश पाटील बंधू, आणि ज्याची चर्चा संपूर्ण टेनिस क्रिकेट मध्ये केली जाते. काही टुर्नामेंट फ्लॉप ठरलाय, परंतु जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो ना तेव्हा तेव्हा संघाच्या हिताकरता बेनिफिट दिलाय त्याने. नेहमी स्विच इट खेळायचं होतं. प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता, हलकासा बॅटचा स्पर्श झालाय. 1 रन येते, धावफलक 9 धावा. पंकजला आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. थोडं दुखापत झालंय मला वाटतंय जितेश पाटीलला, परंतु आज त्या दुखापतीकडे त्याचं लक्ष नसेल. एकच फोकस केलंय की बंटी सिक्सर टीमला क्वालिफाय करायचंय फायनल मध्ये आणि ती ट्रॉफी उचलायची आहे. प्रयत्न तर करतीलच आणि होत आहेत सुद्धा. म्हणूनच थोडीशी दुखापत असली तरी पुन्हा एकदा तो सावरतोय, आपल्या बॅट उचलतोय आणि काहीतरी सल्ला हार्दिक म्हात्रे या खेळाडूला देण्याकरता तो पुढे जाताना दिसतोय. JPLचं हे 4थं पर्व अतिशय चांगलं ठरलंय. अजूनही प्रेक्षकाने आपल्या जी जागा आहे ती जागा सोडली नाही. जिथे जिथे बघाल तिथे तिथे प्रेक्षकांची गर्दी आहे ज्या खेम्यामध्ये. आपण इथून सुरुवात करूया. द ग्रेट मराठा जो आपण बघतात पॅव्हेलियन्स आहे तिथे सुद्धा भरपूर प्रेक्षक राजा आहेत. चर्चा आम्ही करणार आहोत, परंतु चर्चा करूया शॉटची. अतिशय चांगला दमदार फटका एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. 1 धाव मिळाली, दुसऱ्या धावे करता बॅटर धावतायत आणि जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलंय. 3 धावांचा होतो फायदा बंटी सिक्सर 2727 या टीमला. धाव संख्या 12. 4 बॉल 12 धावा. आणि एका साइडला हार्दिक म्हात्रे देखील आपला क्लास दाखवतोय. कव्हर ड्राईव्ह केला होता, कव्हरलाच केला आणि अप्रतिम फटका होता. 20 बॉल 25 ची गरज. 4 बॉल 12 धावा झाल्यात. जितेश पाटीलचा विकेट घ्यावा लागेल आगरी बॉईजला आणि जितेशला चालावं लागेल या मॅच मध्ये. अपील केली होती आणि ते पाहिलं गेलं तर नक्कीच विकेट डाऊन. बिग विकेट. यस, मोठी विकेट तर मिळाली आहे, परंतु कशा पद्धतीने बॅटर बाद झालाय ते सुद्धा एक चर्चा आपण करणार आहोत. सध्या 12 धावा धावफलकावर लागल्या होत्या आणि 5व्या चेंडूवर हा मोठा आघात केलाय बंटी सिक्सर या टीमवर. हे बघा पंकज, प्ले डाऊन स्वरूपात ही विकेट मिळाली. बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता आणि चेंडू थेट यष्ट्यांच्या भेटीला. मधली यष्टी या ठिकाणी उद्ध्वस्त केली गेली आणि मोठी विकेट मिळाली, प्राप्त केली आगरी बॉईज टीमने. दॅट्स बिग ब्लो. नक्कीच बिग विकेट गेलाय. हितेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. हितेश भोईर, त्याचं देखील JPL मध्ये इतकं चांगलं प्रदर्शन राहिलं नाहीये आणि आता आगरी बॉईज कडे एक चान्स मिळालाय. बंटी सिक्सरचा महत्वाचा विकेट गेलाय, पण तो कल्पेश भोईर काय बॅटिंग केलंय त्याने. अजून तो येणं बाकी आहे. सध्या हितेश कडे लक्ष केंद्रित केलंय. पंकजची पहिली ओव्हर खूप काही सांगून जाते. 12 रन्स
1 विकेट 5 बॉल. पुढचा बॉल पंकजचा. हितेश भोईर स्ट्राईकला आहे. बॉलिंग मार्क वरती पंकज पाटील. शेवटचा बॉल घेऊन येतोय पहिल्या ओव्हरचा. इनसाइड आउट. फेवरेट फटका, ट्रेडमार्क फटका, कव्हरच्या वरून केलेला कव्हरचा लवर हितेश भोईरच्या बॅट मधून चौकार. काय जबरदस्त फटका आणि शॉट सिलेक्शन अतिशय चांगलं उत्तम दर्जाचा पाहायला मिळाला या बॅटरचं. आणि लगेचच जसा चौकार आला तसा बंटी सिक्सर 2727 यांच्या खेम्यातून बँजो पथक त्या ठिकाणी सज्ज होत आहे. हे तुम्ही बघू शकता किती चांगल्या पद्धतीने इनफिल्डचा वापर केलाय. एक्स्ट्रा कव्हर पट्ट्या बाहेर चेंडू दन दन करत निघाला आणि 4 धाव प्राप्त केल्यात बॅटरने. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता वाढताना, धावसंख्या फुलताना धाव फळकावर धाबा लागले जात आहेत. 16. पुन्हा आता वापसी करण्याकरता प्रयत्न तर केले जातील. मेहनत जो जास्त करेल तर पुढे जाईल आपण नेहमीच म्हणत असतो. सध्या काहीतरी गायडन्स करण्याकरता बंधू आलेत. खेळाडू सुद्धा थकलेले आहेत आणि पाण्याची व्यवस्था केली जाते. 1 गडी बाद 16. 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 21 धाब्याची गरज आहे. इथे काय वाटतंय अक्षय, गोलंदाज काहीतरी करामत करतील आता? इथे मला तो मॅच आठवतोय द ग्रेट मराठा संघाचा आणि त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. तिथे 18 मध्ये 21 चाच मॅच होता आणि रवी वाघमारेने 6 बॉल 4 धावा डिपेंड केल्या होत्या. इथे जर पाहिलं ना 18 बॉल 21, जरी रन आलेत शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच जावा याच अपेक्षाने प्रेक्षक राजे मॅचचा आनंद घेत आहेत. 18-21 एका ओव्हर मध्ये जास्त धावा जात आहेत तर लगेच दुसऱ्या ओव्हर मध्ये कमबॅक फार महत्वाचा आहे. कमबॅक वेळेनुसार, परिस्थितीनुसार, काळानुसार करावाच लागेल आगरी बॉईजला. अभी नाही तो कभी नाही. आणि ह्या JPLचं गणित नेमकं आपण सोडू शकत नाही, कारण आतापर्यंत अनेक आश्चर्याचे धक्के दिलेत आगरी बॉईज टीमने. जिथे मॅच असं वाटलं होतं प्रेक्षकांना की आगरी बॉईज टीम गमावेल, तिथे त्यांनी परफॉर्मन्स चांगला देऊन त्या मॅचेस जिंकलेत मेहनतीच्या जोरावर. आणि गोलंदाजी मार्गावर आता परिवर्तन. दिवेश पाटील गोलंदाजी मार्गावर येत आहेत. 18 मध्ये 21 ची गरज आहे. काय तो रोख करेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, तो थांबवेल, विकेट मिळवेल, गरज आहे सध्या. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं बंधन जे होतं ते बंधन या ठिकाणी शिथिल झालंय आणि त्यामुळेच क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर जास्त दिसत आहेत. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. शॉर्ट बॉल कडे हा फटका कळताना बॅटर दिसलाय. एक धाव मिळाली, दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत आणि थ्रो येण्याआधी या 2 धावा होत आहेत पूर्ण. डीप मिड ऑन, क्षेत्राचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुका करतोय, त्याचा फायदा बॅटरने उचललाय. 2 धावांची धावसंख्या 18 झाली. हेच तर रोखायचंय. या चुका दुरुस्त करायच्या आहेत आणि त्या चुका फार होत आहेत. कुठेतरी अडचणीमध्ये आहे गोलंदाजी करणारा संघ. इथून आपण सांगू शकत नाही की प्रेशर या संघावरती आहे, परंतु इथून गणित जी बदललेत ना त्याचं उत्तर, त्याचं कोडच सोडवावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. सॉफ्ट हँडने नजाकत दाखवले, फक्त दिशा दिली आणि 1 रनने सध्या सॅटिस्फाईड होतील. या धावसंख्येने धावपळक 19 धावा, येणारे 16 बॉल 18 ची गरज. जेव्हा जेव्हा टोटल पाहिले ना तेव्हा मोठं बॅटल टेनिस क्रिकेट मध्ये रंगलंय. आता मात्र इथे तंत्र आणि मंत्र हे वापरलं गेलंय. क्रिकेटचं तंत्र आणि मंत्र हे अपेक्षित असतं. एकेरी दुहेरी धावसंख्येवर ते भर देत आहेत. लाईफ लाईनचा वापर ते करत आहेत. धावसंख्या धावपळकर आहे ती 19. 1 गडी बाद 16 मध्ये पाहिजेत 18 धाबा. गोलंदाज काय युक्ती वापरेल इथे पाहूया. या चेंडूवर काय करतोय. शॉर्ट बॉल होता चांगला, ऑन साइडला चेंडूला वावला. फायनल क्षेत्रामध्ये अक्षय पाटील फिल्डिंग करतायत. थ्रो करण्याआधी 2 धाबा बॅटर सहजतेने पूर्ण करतायत. धावसंख्या पोहोचली 1 बाद 21. फ्लिकचा फटका होता आणि हलक्या हाताने फक्त दिशा दिली या चेंडूला. फाईन केलेला डबल धावा येताना दिसते. अक्षय पाटीलने देखील अप्रतिम फिल्डिंग केले. 15 बॉल 16 ची गरज, 21 धावा. सध्या बंटी सिक्सर केम्यामध्ये जल्लोष वाढलाय, आवाज वाढलाय आणि आवाज वाढणारच. बॅकफुटला स्लॅश, जेवढे रन येतील तेवढा आवाज वाढेल. 1 रन कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट आणि 2 धावेने धावपळक 23 धावा. पूल ए चे सर्व संघ पराभव झाले. पूल बी चे 3 संघ क्वालिफाय झाले. त्यामधला एक संघ टॉप 6 मध्ये क्वालिफाय होत नव्हता ना, त्या संघाला फायनलचा तिकीट मिळालाय. दुसरा संघ बंटी सिक्सर
तो देखील क्वालिफायच्या रेस मध्ये नव्हता, परंतु तो संघ देखील इथे खेळताना दिसतोय आणि तो अगदी फायनलच्या दिशेने 60% आगेकूच केले. आणि म्हणूनच आता त्यांचा खेळाडू युक्तिवाद करतायत. ज्या पद्धतीने त्याने नुकताच 2 धावा चोरल्यात, पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुढे येऊन चेंडूला शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलं, 1 धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 24 धावा. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धाब्याची आवश्यकता. मला तरी वाटतं या आकड्यावरना काहीतरी होणार आहे. 13-13 अशुभ आकडा आलाय आणि 13 वरती कोणावरती फेरा येईल, काहीतरी होईल का? चांगला फटका, पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केलाय. फ्लिकचा फटका कन्वर्ट करायचा होता आणि चांगला फटका खेळल्यानंतर रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम, फॅन्टास्टिक रनिंग बिटवीन द विकेट. 2 रनने पुन्हा एकदा इक्वेशन सिच्युएशन चेंज होते. 12 बॉल 11 ची गरज. 12 चेंडू आणि 11 धावा पाहिजेत. आता रणनीतीमध्ये काहीतरी बदल करेल काय आगरी बॉईज हा संघ, आणि तो करावाच लागेल. पुन्हा एकदा टीम मीटिंग लागतंय, चर्चा होतोय. ही चर्चा जास्त वेळ जाणार नाही अशीच असायला पाहिजे. 2 बॅटर सुद्धा तिथे चर्चा करतायत, दोघांमध्ये सुद्धा चर्चा होतोय. 12 चेंडू आणि 11 ची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट 5.50 चा बनलेला आहे. हार्दिक म्हात्रे आणि हितेश भोईर चांगली पार्टनरशिप या ठिकाणी मेंटेन करतायत, भागीदारी चांगली होत आहे. दिवेश हा आयकॉन खेळाडू होता, त्याला विकेट मिळाली नाही. विकेट मिळाली पहिल्या षटकामध्ये ती पंकज पाटील या गोलंदाजाला. पाहूया कशा पद्धतीनं या ठिकाणी हा मॅच बनेल. प्रेक्षक तर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत जिथे आपण बघतोय. अक्षय, नक्कीच प्रेक्षक आहेत म्हणून ही स्पर्धा आहे. प्रेक्षकांविना कोणतीही स्पर्धा सक्सेसफुल नाही. पतू पॅकरची स्पर्धा आपण पाहिली होती, अफाट गर्दी प्रेक्षकांची, आणि त्या प्रकारची गर्दी या नाईट क्रिकेटमध्ये आता या स्पर्धेमध्ये देखील बघतोय. जुचंद्र प्रीमियर लीग आहे. जुचंद्र गावाची, मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, गौरवशाली ही स्पर्धा भव्य दिव्य JPL सीझन 4. आणि बॉलिंग मार्क वरती अक्षय पाटील येतोय. अक्षय वरती भरपूर भरोसा आहे, अक्षय वरती विश्वास आहे, अक्षय मध्ये ती क्षमता आहे. आज गेम चेंज करावा लागेल अक्षयला. म्हणूनच गेम चेंजर खेळाडू म्हणून त्याचा उल्लेख करावा असं वाटतं. आणि तुम्ही नुकताच एक उल्लेख केलाय की जुचंद्र प्रीमियर लीग ही गावासाठी आहे, ना धावासाठी ना नावासाठी. आम्ही खेळतोय या JPL मध्ये आपल्या गावासाठी. एकच नारा आहे या JPL चा. 12 मध्ये पाहिजेत 11 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्गावर, आणि समोर फलंदाज सुद्धा तयार आहे. हितेश भोईर त्या ठिकाणी सज्ज होतोय. अक्षय पाटील लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा खोळात टाकला होता. या चेंडूला स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलतोय. एकच धाव पूर्ण केली. एका धावेची धावसंख्या झाली 1 गडी बाद 27. 27 फॉर 1. 11 बॉल 10 ची गरज. कधी कधी सिंगल बेनिफिट देतात आणि कधी कधी अंगलट देखील येतात. सिंगल सिंगल खेळताना एखादा डॉट, एखादा विकेट जर आला ना तर ऑटोमॅटिकली मॅच मध्ये आगरी बॉयज देखील येईल. ड्राईव्ह केलाय पण तो सिंगल महत्वाचा आहे. लगेच डबलला कन्वर्ट केला जाईल का? रनआउटची संधी. आज फक्त आणि फक्त बंटी सिक्सरचा नारा असणार आहे. या 2 धावेने रन झालेत 29. 10 बॉल 8. आणि आता अक्षय पाटीलला काहीतरी वेगळी रणनीती आखावी लागेल. विकेट, डॉट बॉल या विचारामध्ये आगरी बॉयज, आणि हाच खेळ कंटिन्यू ठेवला तर इथे बंटी सिक्सर ही मॅच घेऊन जाईल. आणि दुसऱ्या बाजूला जी रन मशीन आहे हितेश भोईर, ती रन मशीन आता योग्य पद्धतीने चालताना दिसतंय. 5 चेंडूंचा सामना केला. 5 चेंडूंमध्ये 10 धावा त्याने बनवल्यात. 29 धावा बनल्यात. 10 मध्ये 8 धावांची गरज आहे. अक्षय पाटील फिल्डिंग लावतायत, फिल्डिंग सजवतायत, कारण विकेट अपेक्षित आहे, विकेट हवा आहे. प्रयत्न सुरू आहेत, यश काय मिळत नाही. प्रयत्न करा, प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला यश मिळत असतं. म्हणतात ना की प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे सुद्धा नंदनवन करता येतोय. तो योग आता जुळून येईल काय? गोलंदाज अक्षय तयार, समोर बॅटर सुद्धा तयार आहेत. पुढचा बॉल, फिल्डर तर जवळच लावलेत. आता लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा होता. सुपर गोल क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. चांगलं टायमिंग जुळून येतं.
चांगले चेंडू असतात परंतु बॅटर आता तंत्रशुद्ध फटके खेळताना दिसत आहेत. धावसंख्या 30. 7ची गरज 9 बॉल मध्ये. माइंडसेट, अप्रोच सर्व गोष्टी योग्य आहे बंटी सिक्सर टीमच्या द्वारे. इथून अक्षयला 3 बॉल मध्ये कमी धावा द्यायच्यात. शेवटच्या ओव्हर पर्यंत जायचंय. 7 पाहिजे 9 मध्ये. 30 रन, 1 विकेट, 3 बॉल. 9 बॉल, 7ची गरज. पुढचा बॉल बॅकअप केलाय, मॅच मध्ये कमबॅक केलाय आणि ह्या बॉल वरती आता पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह वाईब येईल आगरी बॉयज टीम कडे. एक डॉट बॉल आहे ना, विश्वास देणार आहे संदीप सर. 8 बॉल 7ची गरज. त्यांचा जो खेमा सध्या शांत आहे तो शांत बसलेला खेमा आता कदाचित उत्साहित होऊ शकतो कारण आत्मविश्वास प्राप्त केलाय हा निर्धाव चेंडूने. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 7 धावांची गरज. स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे हितेश भोईर. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, आत वळणारा चेंडू होता. पुन्हा एकदा स्वीपर कव्हर क्षेत्रामध्येच या चेंडूला पाठवलंय बॅटरने. दोघांनीही कमालीचं प्रदर्शन केलंय बॅटिंग करत असताना. धावसंख्या 1 गडी बाद 31. काय जबरदस्त बॅटिंग होते आणि मॅच देखील हाय व्होल्टेज आहे. 7 बॉल 6 डॉट आला तर 6 बॉल 6, 2 रन आले तर 4. काय चौकार षटकांनी मॅच फिनिश होईल हे देखील पाहिलं जाईल. 7 बॉल 6ची गरज. कव्हरला आता जो फिल्डर आहे ना तो 38 सर्कल मध्ये डीप ठेवलाय. या बॉल वरती तेच पाहिले, कॅच घेतला तर मॅच बनेल. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. हेच रहस्य जपलंय क्रिकेटचं. अभिषेक ज्याने आतापर्यंत मिसफील्ड भरपूर केली होती, चुका सुधारल्यात आणि त्याच्याकडे कॅच गेल्यानंतर असं वाटतंय शेवटच्या ओव्हर मध्ये अभिषेकच येईल काय. 6 बॉल 6चा मॅच म्हणून सांगितलंय संदीप सर. 12-11 होता ना तरी सुद्धा दोन्ही टीम बनून आहे. आगरी बॉईज सहज हार मानणारच नाही, दाखवले अक्षय पाटीलने. यस, अक्षय पाटीलचा जो व्हिडिओ व्हायरल झालाय परंतु प्रदर्शन बघा, प्रत्येक मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन केलंय. या मॅच मध्ये 3रं षटक टाकण्याची जबाबदारी दिली आणि त्या षटकामध्ये फक्त 5च धाबा खर्च केल्यात. खूप चांगलं प्रदर्शन त्याने केलंय आणि एक सफलता मिळवून दिलंय. आता 6 मध्ये 6 पाहिजे. आत्मविश्वास या ठिकाणी आता वाढेल काय पाहूया. आता गोलंदाजी मार्गावर कोणत्या गोलंदाजाला आमंत्रण दिलं जाईल. नवीन बॅटर गेलेत बंटी, म्हणजेच आपण बघतोय कल्पेश भोईर ज्यांनी मागच्या मॅच मध्ये चांगलं रंगरंगोटी केली होती. आता गोलंदाज या मॅच ची रंगरंगोटी करतील काय. 6 मध्ये 6 पाहिजेत म्हणून ही मॅच पुन्हा पुन्हा पहा. 6-6 आणि साहसी खेळाडू आलाय मैदानाच्या आतमध्ये. बंटी त्या टीमचं नाव आहे ना बंटी सिक्सर. खऱ्या अर्थाने या खेळाडूला ते नाव शोभून दिसलंय JPL मध्ये. बंटी तू मार सिक्सर असंच त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलंय. सध्या सिक्सर नाही, सिंगल डबल आले तरी चालतील परंतु 6 बॉल 6, 6-4 डिपेंड होऊ शकतात तर 6-6 का नाही हा प्रश्न विचारलाय. काय वाटते संदीप सर, 6 बॉल 6 बॅटिंग करणारी की गोलंदाजी करणारी टीम. यस, अगदी बरोबर प्रश्न तुम्ही केलाय परंतु इथे जो मेहनत चांगला करेल, गोलंदाजाने जर चांगली गोलंदाजी केली तर मग पलटवार तो आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला दोन्ही बॅटर चर्चा करतायत. यावेळेला 6 बॉल मध्ये 6 धावा माझ्या मताप्रमाणे कठीण आहेत बॅटिंग करणाऱ्या टीम करता. कम खर्चा और ज्यादा चर्चा अभिषेकने केले मागील मॅच मध्ये. जर मागील मॅच मध्ये अभिषेकने 6 धावा दिल्या होत्या ना तिथे टर्निंग पॉइंट ठरला होता. तो मॅन ऑफ द मॅच मिळाला होता. आपल्या वडिलांना घेऊन ते स्वप्न पाहिलं होतं आणि वडिलांच्या शुभ असते त्याने मॅन ऑफ द मॅच वडिलांना दिला होता. आज वडील देखील त्याचे मॅच बघतायत. आज अभिषेकला 6 मध्ये 6 असे बॉल टाकायचे आहेत. बंटी सिक्सर संघाला पराभव करायचा आणि हितेश आणि कल्पेश या 2 बॅटरला पहिल्या 3 बॉल मध्येच मॅच फिनिश करायचा आणि म्हणूनच आता जे पाहिलेलं स्वप्न आहे ते स्वप्न त्याला पूर्ण करावं लागेल. कारण उजेड देणारी प्रत्येक सकाळ आपल्या डोळ्यासमोर 2 पर्याय ठेवत असते. एक तर झोपून स्वप्न बघा, नाहीतर उठून त्या स्वप्नांचा पाठलाग करा. आता जे स्वप्न बघितलंय त्या स्वप्नांचा पाठलाग करण्याकरता गोलंदाज तयार आहेत. त्या स्वप्नांचा पाठलाग करण्याकरता फलंदाज सुद्धा बॅटिंग साठी तयार आहेत. 6 मध्ये पाहिजे 6 धाबा. गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल, स्क्वेअर कटचा फटका, चेंडू जातो डीप पॉइंटच्या दिशेने, सीमा रेषे पार, मिळतंय धावा 4. JPL चौकार. हा 4 नाही, हा पलटवार, हा वारच केलाय बंटी सिक्सर. 2-7
पहिला बॉल, पहिला वार, पहिला चौकार या शेवटच्या ओव्हर मध्ये आणि गोलंदाज अभिषेक अजून मॅच गेलेला नाहीये. 5 बॉल 2. रवी वाघमारे सारखी गोलंदाजी करावी लागेल. त्याने धावा रोखल्या होत्या म्हणून त्याचं नाव घेतलं जाते या JPL मध्ये आणि अभिषेक त्याच्यामध्ये क्षमता आहे. बघूया 5 बॉल 2 खेमा दाखवला जातोय बंटी सिक्सरचा. कॅश प्राइज देण्याकरता प्रेक्षक देखील येत आहेत. खऱ्या अर्थाने ही संजीवनी आहे, ही ऊर्जा आहे आणि हे खरं जर पाहिल्यानंतर रिस्पेक्ट आहे खेळाडू करता. आणि आजकाल बऱ्याच टुर्नामेंट मध्ये रील्स व्हायरल होत असतात. त्यांनी केलेल्या कामगिरीवर प्रेक्षक खुश होऊन त्यांच्या खेळीला नक्कीच चांगला रिस्पेक्ट देतात. म्हणून 5 बॉल 2 ची गरज. काय इथे डॉट बॉल येईल, काय विकेट येईल की मॅच फिनिश होईल हा प्रश्न पडलाय. हितेश भोईर इथे मात्र काय हितेश भोईर मॅच फिनिश करेल का? बॉल आता गेलाय चौकाराच्या बाहेर. कॉंग्रॅच्युलेशन बंटी सिक्सर. 2727 फायनल मध्ये प्रवेश केलाय जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये आणि आपली छाप सोडले. अभिनंदन काव्य पाटील, दीपक पाटील आणि संपूर्ण बंटी सिक्सर आणि बंटी दादा मैदानाच्या दिशेने जात आहेत. त्यांच्यावरती देखील कॅमेरामॅनला विनंती करीन की फोकस करायचंय. या आहेत बंटी दादा, आपण हात दाखवायचा. यस, बरीच जीवन डिसोजा यांच्याकडून 3000 रुपये बंटी सिक्सर 2727 ला आणि बंधूला विकेट करता 500 रुपये कॅश प्राइज देण्यात आलाय. काय JPL चा नजारा पाहिलाय. जे संघ क्वालिफाय होत नव्हते ना ते आलेत फायनल मध्ये. काय सांगाल संदीप सर? यस, अगदी बरोबर. ज्यांच्या आपण प्रेक्षकांनी सुद्धा आणि आपण सुद्धा प्रेडिक्शन लावलं नव्हतं की हे संघ क्वालिफाय होतील आणि इतकं चांगला परफॉर्मन्स देतील. आगरी बॉईज टीम करता सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत कारण त्यांचा सुद्धा परफॉर्मन्स चांगला झालाय. शेवटपर्यंत त्यांनी हार मानली नाही. पहिलं वर्ष होतं आणि पहिल्याच वर्षी काय दमदार सुरुवात आगरी बॉईज टीमने केलं. हार जीत तर होतच असते परंतु त्याच्यापासून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळत असतं आणि म्हणूनच म्हटलं जातं की प्रयत्न हे करतच राहायचे आहेत. जिंकलात तर आनंद आणि हरलात तर अनुभव तरी मिळत आहेत आणि तो अनुभव घेऊन हा संघ नक्कीच जाईलच. इथे खांद्यावर घेतलं जातं ते म्हणजेच हितेशला. जीवनजी डिसोजा मार्गरेट 11 संघाचे संघ मालक आहेत. संघ जरी पराभवाच्या छायेमध्ये त्यांचा गेला असला तरी एखाद्या संघाचं मोटिवेशन कसं वाढवावं हे त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. काय सेलिब्रेशन आहे बघा, काय सेलिब्रेशन. अगदी खांद्यावर उचलला. हितेश भोईर देखील संपूर्ण JPL फ्लॉप गेला परंतु फायनल मॅच मध्ये त्याची छाप त्याने दाखवले आणि या मॅचचा हिरो आहे कल्पेश भोईर. बंटी गोलंदाजी करताना 2 विकेट ते घेतले ना तिथेच अप्रतिम मॅच रंगला आणि त्या धावा देखील खर्च केल्या. 1 रन म्हणून ती मॅचची टर्निंग पॉइंट ओव्हर होती. परंतु हितेश भोईर करता देखील टाळ्या वाजवायचा आहे. तो देखील मॅच विनरच आहे. जीवन डिसोजा यांनी 3000 रुपये दिलेत बंटी सिक्सर टीमला. जय श्रीराम कॅप्टन या